तर कस काय आंबे मित्रा? 100 आम्हाला 2 किलो. पप्पाला यावर्षी दोंडाच नाहीये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत तुमच्या नव्या एका व्हिडिओ मध्ये. अरे आहे हे बघितलं आंबे बर का. हो अरे काही रे बघितलं कसे. सासऱ्याचं काय नाही हो, सासरा मला आमंत्रण देतो पण आपली सासू जरा थोडीशी अगोचर आहे. ती सासूबाई आपल्याला काय जमून देत नाही. नाही तर आपल्याला मस्त पैकी झाला असतं बरं का आमरस यावर्षी. नाही जमून देते ती सासूबाईचं आपलं काही पटतच नाही. स्वतः त्या लाटेटी त्यांना माहिती. मग आपण जातीन त्यांच्या दारात. धोंडाला कधी शक्यच नाही. धोंडा बाबू आणि कधीच नाही होणार. आणि पाठीमाग आंबे विकत घेऊन खाणार आहो. मग विकत घेतले त्यापेक्षा आपण विकत घेऊ आज. चला मग बाजार पण होईल आणि आंबे पण विकत घेऊ. चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत तुमच्या नव्या एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आलेलो आम्ही बघा ते हे बघा. तर तुम्ही पहा आज कुठे आम्ही उभा आहोत. चकू सांगा कुठे उभे आहे आपण. आणि आता ही पाठी नदी नाही पाठी. तर आलो होतो बामणगावमध्ये आणि सोनं ठेवलेले कान. मला सोनं जाऊन यावं आज. तसंच भाजीपाला पण करावा. तर मित्रांनो, ही आंबार आहे. तर सध्या आंबराईला काय आंबे काही दिसना. आंबे उतरवले की काय. अरे आहे हे बघितलं आंबे बरं का. हो अरे काही रे बघितलं कसे. अरे वा, त्या मनानं भरपूर आंबे बरं का यावर्षी. हे बघ किती भारी आंबे आलेले यावर्षी. तर आता आंब्याचं पण सीझन आहे. आपल्या मला तर काय धोंडा कधीच भेटला नाही. मला कधी धोंडा भेटलाच नाही. ते आम्हाला काय धार्जिन नाही ते असे म्हणते. धोंडा तर मला कधीच भेटला नाही यावर्षी. आता यावर्षी धोंडा चालू आहे. मग आता बोलावते का नाही बोलतं नाही बोलावं. कारण दरवर्षी त्यांचं तेच नियोजन राहतं. आम्हाला धार्जिन नाही म्हणते. अशी आमची सासरवाडी. काय सांगावं आता, जे आहे ते बरंच आता. मा सासरे तर मला कधीच बोलवलं नाही धोंडा खायला. आणि पाठीमागं आंबे पहा कसे दिसतं का. आंबे सगळे आंबे बरं का. संपूर्ण आमराई इड. आणि चकुली मी आलेलो आहे आता आमराईमध्ये. सासऱ्याचं काय नाही हो, सासरा मला आमंत्रण देतो पण आपली सासू जरा थोडीशी अगोचर आहे. ती सासूबाई आपल्याला काय जमून देत नाही. नाही तर आपल्याला मस्त पैकी झाला असतं बरं का आमरस यावर्षी. पण नाही जमून देते ती सासूबाईचं आपलं काही पटतच नाही. स्वतः त्या लाटेटी त्यांना माहिती. मग आपण जातीन त्यांच्या दारात. धोंडाला कधी शक्यच नाही. धोंडा बापू कधी पाठीमाग आंबे विकत घेऊन खाणार आहो. मग विकत घेतले त्यापेक्षा आपण विकत घेऊ आज. चला मग बाजार पण होईल आणि आंबे पण विकत घेऊ. चला. तसं पाठीमागे आंब्याचा आंबरी. पप्पाला यावर्षी दोंडाच नाहीये. तर आलं होतं जवळच आणि इथं बघितलंय रेणुका मातेचं मंदिर. तर मग इथं मंदिर आहे तर मग घ्यावं दर्शन करून. आज बी लय दिवस झाले तर दर्शन केलेलं नाही. यात्राला पण नाही आलो मी इथं. तर दरवर्षी मोठी यात्रा भरते इथं आणि ह्या वर्षी काय मला यायला भेटलं नाही. आता मंदिर आहे मस्त पैकी. आज दर्शन करूया. चकुलीन मी सांग चकुली मंदिर आहे का नाही. मंदिर रेणुका माताचं. तर आता दर्शन करायला जातो. तुम्हाला दाखवतो मधला नजारा कसा आहे.
आणि इथं जवळ पोरं क्रिकेट पण खेळू राहिले, त्यांचा आवाज येतच असेल तर त्याला इग्नोर करा, जाऊ द्या. आपल्याला काय आपल्या व्हिडिओची मतलब, ते खेळू राहिले क्रिकेट, तिकडे खेळू दे त्यांना, पण त्यांचा आवाज येईल ना. हे बघा सुंदर असं मंदिर आहे हे. तर हे बघा, तर इथं दरवर्षी यात्रा भरत असते. रेणुका मातेचं मंदिर. पादुका, सिंह आणि समोर दिसते ती मूर्ती. किती छान मूर्ती दिसती. तर दरवर्षी इथं मोठी जत्रा भरत असते आणि हे मंदिर ब्राह्मणगावामध्ये. तुम्ही आम्हाला काय ह्यावर्षी यायला भेटलं नाही, पण मी दरवर्षी येत असतो यात्रेला. तर भेटला टायमिंग, घेतलं दर्शन आज. चाल मित्रांनो, इथं गुढीपाडव्याला खूप मोठी जत्रा भरते. गुढीपाडवा, हां गुढीपाडवा झाले 5 दिवसांनी भरते. मोठ्या कुस्त्या राहत्या, मोठ्या 10,000 15,000पर्यंत कुस्तीची रक्कम राहते. लय मोठी कुस्त्या राहत्या, भाई कुस्त्या राहत्या. आणि दरवर्षी जबरदस्त एकदम असा कुस्त्याचा मेळावा पण लागतो. जत्रा तर विशेष नाही, जत्राची क्वालिटी एकदम जबरदस्त, अशी भारी राहते जत्रा, एकच नंबर. तर चला मग आता पुढे जाऊ, पुढं काम आहे. तर आपण आता बाजारामध्ये सध्या, आणि आता भाजीपाला करूया. तिकडे खांडकुंड चालू आहे, आपल्याला खांडकुंडची काही गरज नाही. काय किलो लावले आंबे? हो काय किलो लावले? 1.5 किलो. अरे बापरे, मस्त भाव आहे. 100 रुपये 1.5 किलो आहे. काय करायचं सासवडचे आंबे घेऊन, पुरा तिकडे आमरस खायला. आपण इकडे घेऊ आंबे, थांब माझा लावर घेतला. चला कपून उरायला. चाल ना बटाटे, चांगले बटाटे घे, चांगले. काय केलं आले बटाटे? तर मित्रांनो, आता मी घेतोय निवडून बटाटे, व्यवस्थित बटाटे. हे बघा, याला काढून टाका, खराब नाही. करा बरं 2 किलो. अरे एक बटाटे खराब बघा, ते कट त्या काढून टाका, हे कोपऱ्यातलं. हा काढा दे बाजूला, हा काढा दे बाजूला. बटाटे घेतले. अरे तिकडे 100-1.5 किलो ठेवून राहिले. आंब्याचा भाव पण उतरला आहे आता. आपण आंबे घेऊन जाणार आहे आता. मेथीची भाजी आहे का? नाही आहे. करा, छकुलीला आवडते भेंडी, करा ना मग, करा पावशे छकुलीसाठी. हा आमच्या छकुलीला भेंडीला आवडते, छकुलीला. हो
हरी कोथिंबीर पाहिजे आपल्याला. नाही वांगे नको, मी नाही खात वांगे. वांगे मला किती लागते मला खात नाही वांगे मी. चलो आता भुस्सळ घेऊ. काय घ्यायची? उसळ. सोयरे द्या बरं उसळ मस्त मटकी. काय देऊ बरं ना? तेवढी मिरची करा ना 20 सांग. जेव्हा काय काय उसळ टाक ना मध्ये. पिशवीत टाक. अर्धा किलो करा, अर्धा किलो टाका टाका. मिरच्या वांगे बटाटे झाले. शिमला काय लावली? शिमला करा. अर्धा किलो घेतो ना, अर्धा किलो द्या. मला घाम जड झाली पिशवी आता. मित्रांनो 100 रुपये 2 किलो आंबे. काय आमरस भाऊ कर 2 किलो. 100ला 2. मग तर कसं काय आंबे मित्रा? 100 आम्हाला 2 किलो आंबे. ओके ओके. खराब नाही तो. 100ला 2. कसं काय वाटतं आंबे? भारी दिसतंय ना. घेऊन टाकू. लय मोठे नको टाकू आणि मस्त टाक. 100ला 2. 2 किलो कर, 2 किलो आंबे 100 आम्हाला 2. टाक एक मस्त आता. आणि बाबा मित्र आहे आपलावाला. चला येऊ द्या आंबे. आंबे परत ठेव, परत ठेव. काय मित्रा? हे भांडा आणलं. नो स्कॅम. तर आपला बाजार पूर्ण झालेला आहे. आता वडा खायचा आहे. तर छकुली वडा खायचा आहे. तर असे वडे आहे हे. चकू वडा चांगला आहे का? तर चकुली आता वडा खाऊ राहील. तो बी पाववडा. आणि मी पाववडा खाणार नाही. मला नाही आवडत पाववडा.